ते फक्त शब्द नव्हते, तर ते होते भक्तीने भारलेल्या रसरशीत अनुभवांचे एक कधी न संपणारे कोठार. तुकोबांनी रचलेले अभंग म्हणजे केवळ शब्द नव्हे, तर ते त्यांच्या काळजातून पाझरलेले चंदनच आहे. तुकाराम महाराजांनी छोटे छोटे अभंग रचले, पण त्या प्रत्येक अभंगात संपूर्ण आयुष्याचे सार साठवलेले आहे. त्यांच्या रचना केवळ उपदेश करत नाहीत, तर त्या माणसाला अंतर्मुख व्हायला लावतात, त्याला प्रश्न विचारतात. संत तुकाराम महाराज म्हणजे देहुला प्रगटलेला साक्षात दैदिप्यमान तळपता सूर्यच तो. संत तुकाराम महाराजांचा जन्म 1608 साली झाला, तर 1650 साली म्हणजे फक्त वयाच्या 42व्या वर्षी त्यांचे सदेह वैकुंठास गमन झाले. तुका झालासे कळस असं ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं, त्या तुकोबांनी भागवत धर्माची ध्वजा खऱ्या अर्थाने जनसामान्यांच्या खांद्यावर फडकावली. तुकोबारायांच्या रचना म्हणजे अभंग आपल्याला शिकवतात की जर तुमच्या भक्तीत करुणा नसेल, तर ती भक्तीच नाहीये. जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आयुष्यात जर सत्याचा जागर नसेल, तर ते खऱ्या धर्माचे आचरणच होऊ शकत नाही. तुकोबांचे अभंग आपल्याला मोठं व्हायला शिकवत नाहीत, तर ते आपल्याला खंबीर आणि खरं व्हायला शिकवतात. ते मनमंदिराच्या कळसापेक्षा मनाच्या स्वच्छतेवर जास्त भर देतात. काय कराली बाह्यरंग, अंतरी नाही देवरंग. म्हणूनच त्यांच्या रचना आजही जिवंत आहेत, कारण त्या केवळ वाचल्या जात नाहीत, तर त्या प्रत्येक वारकऱ्यांकडून आयुष्यात जगल्या जातात. ज्याप्रमाणे दूषित पाण्यामध्ये एखादे रसायन टाकले की ते पाणी क्षणात निर्मळ होते, अगदी तसेच तुकोबांचे अभंग आपल्या मनातील विकारांना धुवून टाकतात आणि बुद्धी शुद्ध करतात. भक्ती म्हणजे संसार सोडून पळून जाणे नव्हे, तर संसारात राहूनच अलिप्त आणि निर्मळ राहणे होय. हीच त्यांची शिकवण आहे. एका अभंगात तुकोबा म्हणतात, आणू रेणूया थोकडा तुका आकाशा एवढा, मिळूनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा हा फेर. याचा अर्थ असा की मी अणुपेक्षाही लहान आहे आणि आकाशापेक्षाही अफाट आहे. मी माझ्या देह अहंकाराला घेऊन टाकलं आहे, त्यामुळे आता जन्म मरणाचे सर्व भ्रम कायमचे संपले आहेत. हे प्रत्यक्ष आपल्या पांडुरंगाचं वर्णन या अभंगातून करतानाच आपणही सगळेच त्या पांडुरंगाचेच अंश आहोत, हेच तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत. तुकोबांचे अभंग म्हणजे केवळ साहित्य नाही, तर ती जणू ईश्वराची स्वाक्षरीच आहे. आपल्या मळलेल्या गढुळलेल्या मनाला आरसा दाखवून त्याचे माणुसकीच्या तीर्थक्षेत्रात रूपांतर करण्याची ताकद या अभंगांमध्ये आहे. त्यांनी आपली मते मांडताना संस्कृतचा बडेजाव न मिरवता सामान्यांच्या मराठी भाषेत अभंग रचले, ज्या योगे तळागाळातल्या माणसांपर्यंत खरं ज्ञान पोहोचलं. तुकोबांनी संसारात राहून विठ्ठलाची भक्ती कशी करावी याचा वस्तुपाठच घालून दिला आहे. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, हे त्यांच्या आयुष्याचे सूत्र होते. कर्मकांड, अंधश्रद्धा आणि दांभिकपणावर त्यांनी शब्दांचे आसूड ओढले. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास बेदू कैसे, या ओळीतून त्यांच्या स्वभाव धर्माचे दर्शन घडतं. अतिशय सहजपणे पण रसाळ आणि मधुरवाणीतून संत तुकाराम महाराजांनी येणाऱ्या अनंत पिढ्यांना जीवन ज्ञानाचा बोध केला आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, म्हणजे ज्याच्या बोलण्यात आणि वागण्यात अंतर नसतं, तोच खरा वंदनीय. तेच तुकोबारायांनी अभंगातून आणि आपल्या आचरणातून जनमानसावर बिंबवलं आहे. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. जेव्हा सात्विक विचारांची माणसं किंवा संत घरी येतात, तोच दिवस खरा सण मानावा, हा वारकरी संप्रदायाचा गाभा ठरला आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. निसर्ग, झाडं, वेली आणि पशुपक्षी हेच आमचे सगळे सोयरे आहेत. निसर्गाशी एकरूप होणे म्हणजे ईश्वराशी एकरूप होणे होय, हे तुकाराम महाराजांनी त्या काळात सांगून ठेवलंय. तुकाराम महाराजांची गाथा हा मराठी साहित्यातील अनमोल ठेवा असून आजही ती घराघरात अगदी भक्तिभावाने वाचली जाते. देहूच्या इंद्रायणी काठी त्यांनी विठ्ठल नामाचा जो गजर केला, तो आजही प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात भिनलेला आहे. या निरूपणात शेवटी एवढंच म्हणावं वाटतं, तुकोबांचे अभंग म्हणजे केवळ कागदावरच्या काळ्या अक्षरांची मांडणी नव्हे, तर ती इंद्रायणीच्या डोहात बुडवूनही तरलेली सत्यरूपी कशी सोन्याची अक्षरे आहेत. जेव्हा जेव्हा माणसाच्या मनात गोंधळ उडेल, जेव्हा जेव्हा माणुसकी हरवल्यासारखी वाटेल, तेव्हा तुकोबांचा एखादा अभंग आपल्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो,
तुका म्हणे धीर धरी विठ्ठल येईल लवकरी. त्यांच्या शब्दांनी मनाची जळमटे निघून जातात आणि तिथे उरतो फक्त शुद्ध सात्विक भाव. म्हणूनच तुकाराम महाराज हे कालचे नव्हते, ते आजचे तर आहेतच, पण येणाऱ्या कित्येक पिढ्यांचे मार्गदर्शक राहतील. त्यांच्या चरणी आपलं मस्तक टेकवणं म्हणजे केवळ भक्ती नव्हे, तर स्वतःच्या अंतरंगातील देवाचा शोध घेण्याचा तो प्रवास आहे. शब्दशः तुका झालासे कळस.